महत्वाची बातमी पुण्यात शरद पवार गटाची जोरदार बॅनरबाजी बघायला मिळते। राज्यात सरकार बदलायचंय, पवार गटाच्या बॅनरवरचा हा उल्लेख चर्चेचा विषय ठरतोय। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही जोरदार बॅनरबाजी पुण्यात बघायला मिळते। लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने शरद पवारांनी पक्षाची मोर्चे बांधणी जी आहे ती सुरू केलेली आहे आणि बारामती दौऱ्यामध्ये शरद पवारांनी जाहीर सभेमध्ये सांगितलेलं होतं की राज्यातलं सरकार आपल्याला बदलायचं आणि तेच बॅनर जे आहे ते पुणे शहरामध्ये झळकायला सुरुवात झाली। आपण पाहतोय की सिंहगड रस्त्यावरती शरद पवारांचा विधानसभेचा खरं तर पाहतोय की हा फोटो पाहायला मिळतो। बॅनरवरती लिहिलेला आहे जनसंवादातून सुशासन, आपल्याला सरकार बदलायचं आहे आणि ज्याच्यावरती शरद पवारांची सही पाहायला मिळते आणि हा शरद पवारांचा फोटो जो आहे तो कार्यकर्त्यांनी लावलेला आहे। विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने शरद पवारांनी आतापासूनच मोर्चे बांधणी जी आहे ती सुरू केलेली आहे। राज्यामध्ये सुद्धा शरद पवारांचा विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने दौरा जो आहे तो सुरू होणार आहे। मात्र या फोटोच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीचं रणशिंग जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं फुंकलंय हे खरं तर आपल्याला पाहायला मिळतंय। या बॅनरवरती आपण पाहतोय की विधानसभेचा फोटो पाहायला मिळतोय आणि शरद पवार विधानसभेच्या खरं तर इमारतीकडे पाहतायत। हा फोटो या बॅनरवरती लावलेला आहे आणि आपल्याला सरकार बदलायचं आहे म्हणजे महायुती सरकारच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीने मोर्चे बांधणी जी आहे ती सुरू केलेली आहे। उद्या मुंबईमध्ये बैठक जी आहे ती पार पडते। त्या बैठकीसाठी शरद पवार पुण्यातून मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। मात्र पुणे शहरामध्ये हे बॅनर जे आहे ते झळकलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरा पर्सन तुषार ननारोशन, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।